शिवसेनेचे आमदार महेश सावंत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अधिवेशन शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे. तुम्ही जे प्रस्ताव मांडताय त्यावर पण चर्चा होत नाही. विरोधक म्हणून भूमिका काय असणार आहे तुमची? अधिवेशनाचा आजचा मला वाटतं तिसरा आठवडा आहे ना. तिसऱ्या आठवड्यात आम्ही भरपूर प्रश्न विभागातील दिलेले, पण एक सुद्धा प्रश्न आमचा लागला नाही किंवा तारांकित प्रश्न जिथे खरोखर सखोल चौकशी व्हावी एखाद्या कुठला तरी कामासंदर्भात, ज्याची वर्क ऑर्डर 1 कोटीची 2 कोटी ती वाढवून 10 आणि 15-20 कोटी होते, ती कशी होते, काय होते, ते भ्रष्ट अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर ॲक्शन होणार की नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्या संदर्भात अजूनपर्यंत विधानसभा अध्यक्षांकडे 2-2 वेळा जाऊनसुद्धा आमचा तारांकित प्रश्नसुद्धा किंवा विभागातील जे काही SRA असतील, म्हाडा असेल, त्या संदर्भातले प्रश्न अजूनपर्यंत आमच्या येत नाहीत. कोण जबाबदार आहे याला? आता काय जबाबदार प्रशासनच असणार, बाकी कोण जबाबदार असणार याला? आमदारांचा एक हत्यार आहे, त्याच्यावरती कुठेतरी बाधा आणण्याचा प्रयत्न करतात आहे. नक्कीच बाई, आपण पाहतोय की दादरमध्ये असू द्या किंवा तुम्ही ज्या मतदारसंघातून आमदार आहात त्या ठिकाणी, मुंबईमध्ये सर्वत्र गॅसचा प्रचंड तुटवडा आहे. खाद्यपदार्थाच्या किमती वाढल्या, सर्वसामान्यांचं खाद्यपदार्थ वडापाव याच्यात पण 5 रुपये वाढ झाली आहे. कोण जबाबदार आहे? विरोधक म्हणून काय करणार? बघा, ह्याला सगळा जबाबदार प्रशासन आहे. प्रशासन म्हणते आहे की आमच्या इथे गॅस तुटवडाच नाही. जर गॅस तुटवडा नसेल तर दुकानं बंद पडली नसती ना, हॉटेल बंद पडले नसते. पण सरकार मान्य करत नाही आपली हार. आम्ही बोलत जा ना, युद्धाची परिस्थिती आहे, युद्धाच्या परिस्थितीमुळे हा झळ पोचली आहे, ते आम्ही सुद्धा मान्य करतो आहे. परंतु ते सरकार मान्य करत नाही. सरकार बोलते आम्ही सगळ्यांना गॅस पुरवठा करतो आहे. विरोधकांनी साथ दिली पाहिजे असं सरकार म्हणतात आणि गॅसचा जो पुरवठा खंडित झाला आहे तो 2-3 दिवसात सुरळीत पण होईल. पण विरोधकांनी राजकारण करू नये असे पण सल्ला देतात. आम्ही राजकारण करतच नाही. राजकारण करण्या इतकी आमची संख्यासुद्धा नाही. परंतु तुम्ही मनमानी सुद्धा करू नका असं आम्ही त्यांना सत्ताधाऱ्यांना सांगतो. नक्कीच भाई, काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण कमर्शियल गॅसचा तुटवडा आहे आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी, अनेक उद्योगधंदे येत आहेत. कमर्शियल तुटवत आहे हे कबूल आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा कंबरडा मोडणार आहे. शेतकऱ्यांचा माल जास्तीत जास्त हॉटेलमध्ये जातो आणि तेच हॉटेल बंद झालं तर त्यांचा माल जाणार कुठे? त्यांना पुन्हा उपासमारीची वेळ येणार आहे. आज धर्मांतर बंदी कायद्याविरोधात 5 वाजता चर्चा आहे. विरोधक म्हणून तुमची भूमिका? धर्मांतर कायदा म्हणतात ते, मग लव जिहाद जिथे होत असेल ते आम्ही त्याला विरोधच करणार. आम्ही त्याला पाठिंबा देणार नाही. परंतु सध्याचा जो राजकारण चाललं आहे सत्ताधाऱ्यांचा, खास करून भाजपचा, हे फक्त रंगांचं राजकारण करतात आहे. त्यांना फक्त हिरवा रंग, भगवा रंग, लाल रंग याच्यावरती त्यांना जास्त महत्त्व द्यायचं. बघा, जेव्हा पाहिजे असेल तर जाऊन ते दर्ग्यामध्ये जाऊन पाया पडतात, कोणाचा तरी केक जाऊन खातात, त्यावेळी त्यांना रंग दिसत नाही. परंतु इलेक्शन संपल्यानंतर यांचा रंगाचं राजकारण होतं. तो रंगाचं राजकारण कुठेतरी सोडावं. आज मुंबईचे राष्ट्रपतीसुद्धा कोण होते सगळ्यांना माहिती आहे. मुंबईचे क्रिकेटपटू किती आहे, स्पोर्ट्समन बघा, किंवा मुंबईचे शास्त्रज्ञ म्हणा, हे सगळे मुसलमान आहे. मुस्लिम कितीतरी होते, म्हणून आम्ही कोणी विरोध नाही केला त्याला. आमचा हे जो देशभक्त मुस्लिम आहे त्याला आमचा पाठिंबा आहे. जो देशद्रोही आहे त्याच्या विरोधातच आम्ही. पण या कायद्यामुळे रंगाचा बेरंग होईल असं वाटतं तुम्हाला? रंगाचा बेरंगानं जिथे खरोखर ज्यांनी लव जिहाद केलं त्याच्यावरती घ्या केसेस, प्रूफ करा आणि घ्या. फक्त तुम्ही रंगाचा कलर आणू नका कुठल्या राजकारणात किंवा सामाजिक जीवनामध्ये. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.